बॅक टू चव्हाण सिस्टर्स. तर गुड मॉर्निंग. आज केला आहे मी हेअर वॉश आणि मंडे आहे, सो आपली रेग्युलर बॅच आहे. आज क्लासमध्ये जायचं आहे मला नाश्ता करून फटाफट. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपले क्लासेस आहेत मेकअप अँड हेअरस्टाईलचे. सो जी आता चालू बॅच आहे त्यांची हेअरस्टाईल आता ऑलमोस्ट कंप्लीट होणार आहे आणि मेकअपकडे जाणार आहे. सो आपली नेक्स्ट बॅच जी असणार आहे, अपकमिंग बॅच, ती फेबमध्ये असणार आहे, फेब्रुवारीमध्ये. डेट अजून फायनलाइज नाही झाल्यात पण लवकरच फायनलाइज होतील. तर तुम्हाला जर बुकिंग करायची असेल, आपले क्लासेस जॉईन करायचे असतील, आपला जो कोर्स आहे 45 डेजचा, तो मेकअप अँड हेअरस्टाईल प्लस साडी ड्रेपिंगसुद्धा घेतो. तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मी इथे नंबर शेअर करते. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ह्या कोर्सची पूर्ण इन्फॉर्मेशन इन डिटेल जर अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला मिळून जाईल. आणि ॲज वेल एज तुम्हाला जर बुकिंग करायची असते, ऑर्डर द्यायची असतील सायडर्स किंवा ब्राईड्स, तर तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर चला आता मी पहिले मोसंबी आहे का संत्रा आहे काहीतरी आहे ते खाते, म्हणजे थोडं फ्रूट खाते पहिले अँड देन नाश्ता करते. इथे मम्मीने ॲपल आणि मोसंबी म्हणजे कट करून ठेवलेली आहे, कारण कट केल्याशिवाय कसं खाऊ नाही शकत. स्वतःच्या हाताने कट नाही केलं. जेव्हा मम्मी आपल्याला सगळं नीट करून देते तेव्हा आपल्याला खायला फक्त मज्जा येते, है ना. आणि इथे लावला आहे TV, हा सिरियल बघतो आम्ही. पण आता मी पटकन खाऊन घेते कारण मला जायचं आहे लवकर. शकता हेअरस्टाईल झाली. आज कर्ल्सची हेअरस्टाईल होती आणि प्रत्येकाचे कर्ल्स बघू शकता खूप सुंदर आले. आणि हेअरस्टाईल पण केले फ्रंट बघू शकता. फिनिशिंग वगैरे खूप छान केले. आपले किती हेअरस्टाईल झाले आता? 10+ झाले ना. आणि आता अजून 2 बाकी आहेत, मग त्यानंतर संपली. चला आता आम्ही जातो. आज थोडासा लेट झाला आम्हाला, टायमिंगच्या पुढे गेलो आम्ही कारण कर्ल्सला टाईम जातो. तर आता मुलींना सोडलं आणि आज थोडा उशीर झाला कारण की कर्ल्स होते ना, तर टाईम होतो. आणि आता मी जाते घरी कारण खूप भूक लागली आहे. 12 वाजता फ्रूटच्या नंतर मी उपमा पण खाल्ला, पण तो दाखवायचा मला राहून गेला कारण मला घाई होती. आणि आता 4 वाजले आहेत, 3:45 झाले आहेत आणि अजून काहीच नाही खाल्लं. सो मला भूक लागली आहे. घरी जाते, मस्त जेवते आणि मग आम्ही निघतो. मग तयारी करायला लागणार कारण की आम्हाला जायचं आहे फिरायला नाही, हॉटेलला चाललो आहे, तर तुम्हाला दिसेलच. तर चला, आली मी घरी आणि आम्ही जेवायला बसलो आहे. डाळ भात आणि भाजी. आणि TV बघतो जरा वेळ. तर गाईज इथे आम्ही रेडी आहोत. खूप टाइम लागला, म्हणजे आम्ही जरा टाइमपास केला, जरा उशीर झाला आम्हाला. बट या आणि कॅब बुक करतोय कधीपासून, जे होत नाही त्याच्यात आमची एक रील पण झाली. आणि ऑटो बुक केली तर ऑटो झाली. आय मीन सिरियसली, जेव्हा आम्ही छान पण कॅब बुक करतो तर नाही होत. नॉर्मली इथे जाताना आम्हाला जेव्हा ऑटो हवे असते तेव्हा आम्ही कॅब बुक करतो. म्हणजे काय बोलणे आलाय. आता आमचा जो आउटफिट आहे, जो काल दीदी दाखवत होती ना तुम्हाला, पानावाला, तो आहे. मी डिस्क्रिप्शनला देईन. आणि हे आउटफिट्स तुम्हाला फुल लुक आमच्याकडे तिकडे प्ले मध्ये बघायला. आता चला आम्ही जातो. मस्त आम्ही रील बनवले, ते तुम्हाला आमच्या इन्स्टावरती दिसेल, तर नक्की जाऊन बघा. आणि हे मी नेल्स पण लावले आहेत. मी नेल्स नाही लावले म्हणून मी नेल पण लावले होते. नेल्स पण हे इयरिंग्स ट्रेंड्स कडून आला तुम्ही. आम्ही पोचलो पण इथे सोनाला आणि आमचं थंडर पण आलेलं आहे. आता आम्ही फोटोज क्लिक करतोय. इथे सॉन्ग आहे तर कॉपीराइट लागेल म्हणून. नूडल्स पण आले, व्हेज पिझ्झा, मँगो थंडर. फोटोज काढतात. आता आम्ही मागवलं आहे डिलाइट समथिंग स्ट्रॉबेरी चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे. सो हे आता आम्ही टेस्ट करतो. आमचं सगळं खाऊन झालं आहे. आम्ही न्यू इयरची इथे पार्टी करायला आलेलो आणि आमचं झालं आहे सगळं खाऊन. फक्त फोटोज काढायचे. अर्धे फोटोज झाले, अजून थोडेफार फोटोज काढायचे. व्हिडिओ मेन आम्ही काढलीच नाही काय, तर व्हिडिओ बघतो काहीतरी आणि मग निघतो. तिकडे तोंडी मिळायचे. चला आम्ही जातो फोटोज काढायला. आता आम्ही बिलसाठी बोलतो. ते आमचं बिल पण आलेलं आहे. एवढे 4 वस्तू झाल्या आणि एवढं बिल आलं. जाऊ दे, 4 वस्तू झाल्या पण आम्ही फोटोज भरून
तिथे समोर काढते अजून आम्ही क्लेच्या इथे मम्मीचं फोटोशूट चालू आहे आमचं भरमसाठ झाल्यावर. तर आता आम्ही फायनली निघालो आहोत. खूप फोटोज व्हिडिओज काढून आणि फूड पण आजचं चांगलं होतं. व्हेज आम्ही खाल्लं तरी पण चांगलं होतं. आम्ही जेव्हा माझ्या बड्डेला आलेलो इथे तेव्हाचं फूड आम्हाला जेव्हा क्ले ऍक्च्युली ओपन नवीन झालेलं तेव्हाच आम्ही फर्स्ट नाही पण आम्ही गेलेलो आणि ओपनिंग मोस्टली इकडचे डोंबिवली कल्याणच्या इन्फ्लुएन्सर मध्ये आम्ही आणि इतकं त्यांचं फुकटचं प्रमोशन झाला त्यावेळी. कारण त्यानंतर तेव्हा भरपूर पण जण photos गेले आमचे कारण फोटोज व्हिडिओज तिकडचे बघितले सर्वांनी. तर मग सगळे गेले त्यानंतर आणि मग आता आम्ही परत गेलो तर छान वाटलं तिकडे जाऊन. आणि Vibe छान आजचं आहे. फूड चांगलं होतं आणि इकडची वाईब छान आहे. लाईक Vibe खूप कुठेही छान. तुम्ही फोटो व्हिडिओ घेऊ शकता हा. असं म्हणजे काही रेस्ट्रिक्शन्स नाहीये. काही नाही. असं आवडतं इकडे छान आहे. आणि आज गर्दी नव्हती तर मग बरं वाटलं. अजूनच बरं वाटलं. सगळं आरामात आम्ही फोटोज व्हिडिओ घेतले. आणि आता आम्ही सवारी आमची ऑटोमध्ये ऑब्विसली आता येताना मी आमच्या हेअरवेअर होतं तेव्हा आम्ही कॅब नाही गेली तर आम्ही म्हटलं आता ऑटो. आणि हा बघा फेवरेट आमचा सीगो. दिस इज द फेवरेट हॉटेल. आम्हाला इकडे जायला भरपूर आजची आवडतं. वाईब पण खूप भारी आहे. इकडे पण तशीच सेमच वाईब आहे. आणि चला आता जातो बाई. Yes. काय भेटतो तुम्हाला नंतर. बाय बाय. आमचे जेवढे पण सवानाचे प्रोडक्ट हे जे आहे ते आम्ही स्वतः पैशाने मागवले स्वतःसाठी. सो हे सोनलचा कवर आहे. हा माझा कवर न्यू गाईज. इथे ना पॉलरॉइड असं किंवा कार्ड्स वगैरे काहीतरी टाक. म्हणजे क्रेडिट कार्ड आता क्रेडिट कार्ड तर नाही आहे तर माहिती काय टाकू मला समजत नाही. बघू पण छान येतं. फोटो छान वाटतं. आणि मम्मीसाठी पण मागवलं iPhone 11 साठी. दिस इज टू क्यूट. खूप क्यूट आहे. ट्रान्सपरंट आहे आणि त्यावरती बोज आहे तसे. जरा इथे झूम करून दाखव. मम्मीचा पण Look at this cover guys. Wow. किती मस्त वाटतंय. वाईट आहे ना त्यामुळे. हा वाईट आहे फोन त्यामुळे छान वाटतं. मी माझ्यासाठी पण मागवलं तर माझं आता कधी येईल काय माहिती नाही. आणि तुझ्यासाठी त्याच्या- कुठला मागवला? तो मरून वाला आणि इथे बो आहे हा. गोल्डन मध्ये. सो आय एम सो एक्साइटेड फॉर दॅट ऑल्सो. आणि अजूनही बाकीचे प्रोडक्ट्स आहेत तर तुम्हाला दाखवू काय काय मागवलंय ते मध्ये. हो. तर गाईज आम्ही घरी आलो आणि मग जेवलो वगैरे. फोटोज वगैरे पोस्ट केले स्टोरीला. येस. स्किन केअर पण केलं आमचं. आणि स्किन केअर पण झालेलं आहे. नेल्स दाखव तुझे. नेल्स हा, हे nails. स्किन केअर. हे नेल्स जे मी सर्टिफिकेशन डेला वेअर केलेलं ना तिनेच पाठवलेले. सो हे मी आता वेअर केले म्हणजे अप्लाय केले. कारण कुठे जाताना अप्लाय करायला भेटतच नाही. मग विचार केला या वेळेला नक्की मी बसला नेल्स लावायला बट जे मी करू शकली नाही. सो ते कसं ती स्वतःहून नाही करू शकली. तिला माझी हेल्प लागणार होती आणि ती कशी हेल्प मागू नाही शकत कारण मी स्वतःचे लावत होती. सो म्हणून तिने डिसाईड केलं आणि टाइम पण खूप जास्त कमी होता. सो मी तेरे नाम का बनले. सो शी डिसाइडेड की ती नेल पेंटच लावेन त्यापेक्षा. नेल पॉलिश लावली. ठीक आहे. रेड चांगलं. एक कुत्रे का भोगतात यार. तर हाच होता आजचा व्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट.